महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी आता एनडीडीबीच्या व्यवस्थापनाखाली गुजरात राज्यातील आणंदमधून चालणार आहे। गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर संस्था ज्यावेळी एनडीडीबी कडे जाते त्यावेळी त्याचे इम्प्लिकेशन्स पण आपल्याला विचार करावे लागतील। इम्प्लिकेशन्स म्हणजे महाराष्ट्राचा कोऑपरेटिव्हमध्ये जर आपल्या कोऑपरेटिव्हला जर चॅलेंज करायला बाहेरचे कोऑपरेटिव्ह येत असतील तर मला वाटतं थोडंसं कोऑपरेटिव्हच्या दृष्टीने विचार करावा लागेल की एका कोऑपरेटिव्हने दुसऱ्या कोऑपरेटिव्हच्या क्षेत्रामध्ये येऊन दुसऱ्या कोऑपरेटिव्हला संपवणं का हे किती योग्य आहे। शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण मला वाटतं सहकाराच्या नवीन विजनरी धोरणामध्ये एका सहकारी संस्थेनं दुसऱ्या सहकारी संस्थेला मदत करणं ही काळाची गरज आहे। सहकारातील एका संस्थेनं दुसऱ्या संस्थेला मदत करण्याची गरज असताना संस्था ताब्यात घेण्याचे प्रकार घडत असतील तर त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज डॉक्टर चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सहकाराला सरकारनं चांगल्या पद्धतीने मदत करणं, महाराष्ट्रामधला सहकार जिवंत ठेवणं, जर आपण म्हणत असेल गुजरातमध्ये जाणं या गोष्टी होत असतील तर त्याचा सरकारनं विचार करावा लागेल। त्याला महाराष्ट्रावर त्याचे इम्प्लिकेशन्स काय याचा विचार करावा लागेल आणि गोकुळसारख्या संस्थेला देखील जर याच्यातून पुढे त्रास होणार असेल तर मला वाटतं की याचं सिरियसनेस आपण घेऊया। सहकारी संस्थांनी ग्राउंड रूल्स सेटअप केले पाहिजेत, कारण एनडीडीबीनं गोकुळला घडवण्यामध्ये गोकुळसारख्या संस्थेकडे खूप मोठं त्याच्यामध्ये काम केलेलं आहे।